लग्नाच्या निमित्ताने आपण संस्कृती सांगत असतो, परंपरा मांडत असतो, त्यासाठी कधी कधी भांडत असतो आणि त्यातून मग नवीन पायंडे जन्माला घालतो. मग ते चूक की बरोबर हे कोण ठरवणार? मारुती ही गावाची रक्षण करती देवता, तिचा आशीर्वाद घेऊन लग्नाच्या मांडवात जायचे असते. मग हे अंतर पार करण्यासाठी मध्ये डीजे आणि नाच गाण्याचा धिंगाणा कुठून आला? मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्न अक्षदाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचं स्वागत आहे. लग्न ठरवत असताना आर्थिक पारदर्शकता का महत्त्वाची असावी, किंवा आपण ज्यावेळेस आरोप करतो की मुलींच्या अपेक्षा वाढल्या, मुलीला घर पाहिजे, फ्लॅट पाहिजे, पुण्यामध्ये नोकरी पाहिजे, हे ज्यावेळेस आपण सोशल मीडियावर सहजपणे चर्चा करतो, मात्र त्यामागची खरी स्थिती काय असते किंवा परिस्थिती काय असते याबाबत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आपण फक्त आरोप हे दुसऱ्यावर करत असतो, स्वतः काहीच करत नाही, किंवा चुका ह्या दुसऱ्याच्या शोधत असतो, मात्र स्वतःच्या चुकावर आपण सोयीस्करपणे पांघरून घालत असतो. ही मानव जातीची एक पिढीजात सवय आहे. तुम्हाला एक सत्य घटना ह्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे, आणि तुम्ही सुद्धा त्या बाबतीतल्या बातम्या सगळ्यांनी पाहिल्या असतील, वाचल्या असतील, टी व्हीवर सुद्धा तो मजकूर पाहिला असेल. फेब्रुवारी महिन्यामध्ये घडलेली ही सत्य घटना आहे की मुलीसाठी आर्थिक स्थैर्य का महत्त्वाचं आहे, की मुलाकडे शेती असावी, त्याच्याकडे फ्लॅट असावा, त्याची नोकरी असावी, आणि मुलीच्या बापाकडे मग काहीच नसलं तरी चालते, मुलगीचा बाप झोपड्यात राहत असला तरी चालते, रखडलेल्या चिमणीचं लग्न, असे अनेक सोशल मीडियावर टीका करणारे, व्यंग सांगणारे व्हिडिओ मजकूर आम्ही बघितलेले आहेत. मात्र यामागची सत्यस्थिती का आहे यावर आपण थोडी चर्चा करणार आहोत. की फेब्रुवारी महिन्यामध्ये एक तुम्ही सगळ्यांनी बातमी वाचली असेल, वाचली नसेल तर तुम्हाला ती स्क्रीनवर मी दाखवत आहे. डिसेंबर महिने एक मूर्तिजापूर तालुक्यात, अकोला विभागातील, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यामध्ये एक लग्न ठरल्याच्या नंतर सगळं झालं. आपसामध्ये लग्न होतं, सोयरीसंबंधामध्ये लग्न होतं, नात्यागोत्याची सगळी जुळवण झाली होती, मान पान हुंडा इतर जे काही गोष्टी असतील ते सगळं ठरलं. दोन्ही फॅमिल्या म्हणजे स्थिर स्थावर, चांगल्या प्रतिष्ठित, त्यांच्यातला साक्षगंध झाला, पाहुणकी झाली, कुंकवाचा कार्यक्रम झाला, बस्ते बांधून झाले, पत्रिकाचं वाटपही झालं, मूळ पत्रिका पाहुण्या दिल्या गेल्या, आणि अचानक लग्न काही दिवसावर आलेलं असताना नवरीच्या मामाच्या डोक्यात एक विचार आला, कल्पना सुचली. त्याने सहज नवऱ्या मुलाचं आधार कार्ड, पॅन कार्ड मागवलं, आणि मागवल्याच्या नंतर OTPद्वारे त्याने लॉग इन केलं, कारण कुणीही शिकलेला माणूस सहजपणे लॉग इन करू शकतो. आणि त्याच्यामध्ये त्यानं सिबिलची पडताळणी केली. आता सिबिल स्कोअर हा तुम्हाला काय असतो हे वेगळं सांगायची गरज नाही, कारण बऱ्याच जणांना आता ही सिबिल नावाची 7.5 तुमच्या आमच्या राशीला कशी लागलेली आहे याच्याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. सिबिल कंपन्या तुम्हाला तुमचाच डाटा कसा विकतात त्याबद्दल आपण वेगळा तो विषय आहे. मात्र सिबिल हे लग्नासाठीचं कारण नसावं हे आम्ही तेव्हाही बोलत होतो, आणि आत्ताही तेच सांगतोय की सिबिलमुळे लग्न जर कोणाचं मोडत असेल तर हा इथल्या व्यवस्थेची चुकी आहे, ती कुठलीही मुलाची किंवा मुलीची चुकी नसते. मात्र तिथे सिबिल पाहायला गेलं, कुठेतरी 1-2 EMI असेल, कर्ज घेतलेलं असेल, ते बाउन्स झालं असेल, आणि सिबिल स्कोअर थोडा डॅमेज होता, आणि त्या कारणावर ते लग्न मोडलं. आता हे जर अशी लग्न जर मोडत असतील, काही लग्नाचा जो काही फॅक्टर असतो तर तो आपण जे काही समाज जीवन किंवा समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था स्वीकारलेली असते, तर त्या व्यवस्थेच्या हिशोबाने परस्पर सहजीवनाच्या अंगाने दोन व्यक्तीमधलं नातं जे असतं तर त्याला आपण लग्न म्हणत असतो, त्यालाच आपण संस्कार म्हणत असतो. आणि त्या पती पत्नीनं त्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून त्या वंशाचा वेल पुढे न्यायचा असतो, आणि त्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची असते. त्यातून समाजसेवा, देशसेवा ह्या गोष्टी करायच्या असतात. लग्न हे दोन व्यक्तीचं नातं नसून त्या दोन कुटुंबाचा एक मिलाप असतो, आणि मग दोघांनी एकमेकांना दुःखात, संकटात, आर्थिक अडचणीत सामावून घ्यायचं असतं. मात्र त्याच्यामध्ये जर सिबिलचं कारण पुढं येत असेल तर हे सामाजिकदृष्ट्या योग्य नाही, हे आपण मान्य केलं पाहिजे. नाते जुळवताना कुटुंब आणि मुलगा मुलगी ही किती शिकलेली आहेत, ते एकमेकांना परस्पर पूरक आहेत किंवा नाही, दोघंही जर कमावते असतील तर त्यांच्यामध्ये त्यांची वागण्याची पद्धत, स्थैर्य किती आहे याचं मूल्यमापन केलं पाहिजे. यातून थट प्रश्न उभा राहतो की त्यांचा आर्थिक व्यवहार किती शिस्तबद्ध आहे हे तपासून पाहणं खरं तर त्या नात्याच्या जुळवणीच्या वेळी योग्य नसावं. सिबिल स्कोअर म्हणजेच त्या व्यक्तीच्या आर्थिक शिस्तीचं एक मापदंड आहे असं म्हणायला हरकत नाही. परतफेडीची क्षमता ही त्यातून दर्शविली जाते. मात्र
बऱ्याचदा असं होतं की एखाद्या कंपनीचं आपण कर्ज घेतो, एखादा मोबाईल घेतो, त्याचं 10,000 रुपये लोन असतं, 12 महिन्यात त्याची 1,000 रुपये महिन्यानं फेड करायची असतं, 5 तारखेचा ECS असतो, नेमकं त्या दिवशी आपल्याला आठवण राहत नाही, किंवा त्यावेळेस आपलं पगार झालेला नसतो, किंवा त्या दिवशी नेमकी पैशाची अडचण असते आणि अशा वेळेस तो कुठेतरी ECS आपला बाउन्स होतो. बाउन्स झाल्याच्यानंतर 6 तारखेला आपण बँकेचा 300 रुपये भुर्दंड भरतो, ECS बाउन्सिंगचा 500 रुपये दंड भरतो, म्हणजे 1,000 रुपयाच्या EMIला आपण 1,800 रुपये पेनॉल्टी पेड करतो. दुसऱ्याच दिवशी ते कर्जाचा हप्ता भरतो. 12 महिन्याचं कर्ज 10च महिन्यात पूर्ण करतो. तरीही या हरामखोर कंपन्या तुमचा सिबिल स्कोअर घसरवतात, जाणीवपूर्वक घसरवतात. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर पैशाची गरज असेल आणि जर तुम्ही एखाद्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, मग ते बजाज असेल, HDFC असेल, श्रीराम असेल, महिंद्रा असेल, कुठल्याही NBFC कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ऑनलाईन लोन इन्क्वायरी करा किंवा कंपनीमार्फत करा, तर किंवा एखाद्या बँकेत तुम्ही लोनसाठी अर्ज द्या. त्यांनी जर तुमच्या याचं लॉग इन केलं आणि समजा कुठल्याही कारणामुळे तुमचं लोन जर नाकारलं गेलं, तुम्हाला जर ते लोन भेटलं नाही, तर तुमचा सिबिल स्कोअर 10 पॉईंटनं घसरतो. म्हणजे तुमच्याकडं जर पैशाची तुम्हाला गरज असेल आणि तुम्ही वेगवेगळ्या 5-6 कंपन्याला जर समजा सिबिल तुमचा 750 आहे आणि अशा स्थितीमध्ये 10 कंपन्यांची तुम्ही इन्क्वायरी केली आणि 10ही कंपन्यांना तुमचं लोन नाकारलं, की तुमची क्रेडिट हिस्ट्री व्यवस्थित नाही किंवा तुमची परतफेड करण्याची क्षमता योग्य नाही आणि तुमचं कर्ज नाकारलं, तर 100 पॉईंटनं तुमचा स्कोअर झपाट्यानं खाली जातो. आणि या आरामखोर कंपन्या वाढवत नाहीत, कारण सरकारनं ह्या कंपन्या विदेशी कंपन्यांच्या घशात घातलेल्या आहेत. 2017मध्ये याचं सगळं वाटोळं केलेलं आहे आणि याच्यावर ना कोणाचं नियंत्रण, रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण आहे, ना फायनान्स मिनिस्ट्रीचं आहे. तो वेगळा विषय आहे, तो आपल्या लग्नाशी संबंधित विषय नाही. मात्र सिबिल स्कोअर आणि विवाह याची परस्पर सांगड घालत असताना उच्च शिक्षित शहरी मध्यमवर्गीय समाजामध्ये आता विवाहाच्या चर्चेमध्ये क्रेडिट स्कोअरसुद्धा तपासला जातोय. मात्र क्रेडिट स्कोअर हा जर कुठेतरी विश्वासपात्र असेल, जर क्रेडिट कंपन्या जर इमानदारीने काम करत असतील, तर मग आपण त्यांच्यावर भरोसा ठेवला पाहिजे. पण ह्या कंपन्याच पहिल्याच सोडत्या आणि त्याला प्रोत्साहन देणारं सरकार, कारण सरकारला त्या माध्यमातून GST भेटते, वेगवेगळे टॅक्स भेटतात आणि त्याच्यासाठी सरकार या कंपन्यांना सगळं मोकाट सोडून आहे. जर तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर, जर तुमचं सिबिलचं अकाउंट नसेल, तर पैसा बाजारवर जा, तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर तपासा. याच्यामध्ये 4 कंपन्या ज्या काम करतात, ट्रान्सयुनियन आहे, इक्विफॅक्स आहे, हायमार्क आहे, अशा ह्या 4 कंपन्या ज्या आहेत, तर या 4ही कंपन्याचे स्कोअर तुम्हाला वेगळे वेगळे दिसतील. म्हणजे एकाच व्यक्तीचे स्कोअर हे वेगळे वेगळे दिसतात. याबाबत आम्ही रिझर्व्ह बँकेशी पत्रव्यवहार केला, तर त्यांचं जे काही आर्टिफिशियल जे काही इंटेलिजन्स काय असं तरी सॉफ्टवेअर असतं, तर ते त्याच्यानुसार ते काउंट करतं. म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, अशी काहीतरी उत्तरं आपल्याला दिली जातात. तर अशा स्थितीमध्ये सिबिल स्कोअर आणि लग्न यांची परस्पर सांगड घालणं आम्हाला तरी योग्य वाटत नाही. लग्न ठरवताना माणसाचा स्वभाव, संस्कार, मूल्य, सहजीवनाची तयारी याला महत्त्व द्यायला हवा. मात्र आधुनिक वित्तीय व्यवस्थेच्या छायेत लग्नसुद्धा बँकिंग रिपोर्टवर अवलंबून होईल का, हा मोठा प्रश्न आहे. जर असं झालं तर विवाह संस्था सामाजिक आर्थिक दडपणाची बळी ठरेल आणि ही बळी ठरू नये. आधीच लग्न जुळत नाहीत, यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद. जय जिजाऊ.